मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथ यात्रेचं विक्रमगड तालुक्यात आगमन झालेलं आहे। तुमच्या नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही? जय जिजाऊ। मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान, मराठा भोजन जोडो अभियान हे 18 मार्च 2025 वेरूळ येथून शहाजीराजे गडी यांच्यावर निघून 1 मे 2025 लाल महाल पुणे येथे याचा समारोप होणार आहे। एकंदर हा 45 दिवसाच्या प्रवासामध्ये नियोजन आमचं एकच आहे। या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गेली 35 वर्षे मराठा सेवा संघाने बहुजन आणि 18 पगड जातीला जोडण्याचं जे काम केलेलं आहे ते काम मधल्या काळामध्ये या 2 वर्षामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण झालेलं दिसत आहे। आणि मराठा सेवा संघाचा विचार आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली समता, समानता, बंधुता हे पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जे आता समाजामध्ये वातावरण निर्मिती काही समाजकंटक लोक करत आहेत त्यांचा जी काही ईर्ष्या आहे ते निस्तनाभूत करणे आणि मराठा सेवा संघाने गेली 35 वर्ष जे काम केलेलं 18 पगड जातीला एकत्र गुंफण्याचं शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्राला तारू शकतात आणि हा महाराष्ट्र कुठल्याही उंबरट्यावर न जाता तो शांततेने या समाजाला गुण्यागोविंदाने आणण्यासाठी ही रथयात्रा आम्ही काढलेली आहे। आणि 45 दिवसात आम्ही जवळपास 36 जिल्हे, 343 तालुके आणि किमान 2000 मोठी गावं असा 6500 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही याचा समारोप पुणे येथे करणार आहे। आज आम्ही विक्रमगडमध्ये आलेलो आहे। आपण जे काय आमचं स्वागत केलं, रथयात्रेचं स्वागत केलं, मराठा बहुजन जोडो याचा अर्थ असा आहे या महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा याची व्याख्याच मराठा सेवा संघाने अशी केलेली आहे की आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने तो मराठा आहे। किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना मावळा या नावाने संबोधायचे। मावळा याचा अर्थ हे सर्व मराठा, त्याच अर्थाने पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणून मराठा आणि बहुजन यांना जोडण्यासाठी आम्ही आलेलो आहे। विक्रमगडमध्ये आमचा प्रवेश झालेला आहे। आम्ही जे काय तुम्ही जे आमचं स्वागत केलं त्याबद्दल आपले धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मागे आहे का? दिवस आहे आपल्या विक्रमगडमध्ये ती पोहोचलेली आहे। आपण आपल्या विक्रमगडच्या सर्व मान्यवरांनी अतिशय चांगलं उत्साहात स्वागत केल्याबद्दल आम्ही मराठा सेवा संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने कोकणाच्या वतीने आणि पालघर जिल्ह्याच्या वतीने आपला ऋणी राहून मराठा सामाजिक सरोकार टिकवावा हा या यात्रेचा उद्देश आहे। आमचे मार्गदर्शक तनपुरे साहेब आपल्याला याबाबतीत सविस्तर सांगतील। परंतु मराठा सेवा संघाने या महाराष्ट्राला आणि या आपल्या सर्व लोकांना काय केलं तर मराठा सेवा संघ ही 1 सप्टेंबर 1990 ला स्थापना झाली। स्थापना झाल्यानंतर देशाला एक पंचसूत्री दिली, ती म्हणजे शिक्षण सत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, राज्यसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता। या पंचसूत्रीच्या माध्यमातून सर्वच क्षेत्र आपल्याला आत्मसात करण्यासाठी त्यांनी एकूण मराठा सेवा संघाचे 32 कक्ष स्थापन केले आणि या 32 कक्षाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उन्नती व्हावी हा उद्देश या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथ यात्रेचा आहे। आणि मग त्याच्यामध्ये अनेक 32 कक्ष तयार झाले। त्याच्यामध्ये महिलांचा कक्ष झाला जिजाऊ ब्रिगेड, त्याच्यानंतर युवकांचा कक्ष तयार केला संभाजी ब्रिगेड, त्याच्यानंतर साहित्यिकांसाठी कक्ष तयार झाला जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, वारकऱ्यांसाठी कक्ष तयार केला संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, त्याच्यानंतर आपल्या महिलांसाठी महिला बाल कल्याण कक्ष, पत्रकारांसाठी तानुबाई विद्या पत्रकार कक्ष, विज्ञान तंत्रज्ञान कक्ष, असे साधारणपणे एकूण 32 कक्ष हे म्हणजे मराठा सेवा संघ एक झाड आहे आणि त्याच्या फांद्याच्या रूपाने 32 कक्ष संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर जवळजवळ 7 राष्ट्रांमध्ये हे आपलं मराठा सेवा संघाचं काम अविरत चालू आहे। याचा उद्देशच असा आहे की सध्या जातीमध्ये जे भांडणं निर्माण झालेली आहे ही भांडणं निर्माण होऊ नये, आपण सर्व समाज एकत्र व्हावे हा उद्देश या यात्रेच्या निमित्तानं आम्ही आपल्याला सांगतो। आपण सर्वजण आलात, मला ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिव। तर
थँक्यू मोकर साहेब. या ठिकाणी आपल्यामध्ये आता सन्मान्य मान्यवरांचं आगमन झाले आहे, त्याच्यासाठी एक ओळ मी बोलतो. मॅडम, तुमची संकल्पना असते छान, त्याची अंमलबजावणी असते एकदम छान. भविष्यात या तेजस्वी भारताचे आपण होणार आहात सुवर्णपान. अशा या आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आदरणीय श्रीमती चारुशिला पवार, तहसीलदार विक्रमगड यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण या ठिकाणी उपस्थित झाला, आपलं सहर्ष स्वागत करण्यासाठी मराठा सेवा संघ या ठिकाणी कार्याध्यक्ष विक्रमगड आदरणीय सुनीलजी अहिरे साहेब यांना मी विनंती करतो, आपण आपल्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या आदरणीय चारुशिला पवार साहेब यांचं सहर्ष स्वागत करावं. आपलं खूप स्वागत. नंतर अशा लोकांचा आदर करा जे त्यांच्या कामातून वेळ काढून तुम्हाला वेळ देतात, आणि अशा लोकांवर प्रेम करा जे काम बाजूला ठेवून तुमच्या मदतीला येतात. आपलं काम बाजूला ठेवून मदतीला आपल्या ठिकाणी मॅडम आल्या, एकदा पुन्हा एकदा त्यांचं जोरदार स्वागत करूया. आणि यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी